मुंबईत राहतो तर मराठी तर येणारच ना. हे वाक्य होतं मुंबईचा राजा म्हणजे रोहित शर्माचं. रोहित शर्मा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तिथे एक मराठी कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाने त्यांना बघितलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जेवणाच्या ताटावरनं उठून रोहित शर्मा त्यांना भेटायला गेले आणि त्यांना वेळ दिला. आणि त्यातली एक लेडीज त्यांना म्हणाली की मला माहिती तुम्ही चांगली मराठी बोलता. तेव्हा रोहित शर्मांचं वाक्य होतं की मुंबईत राहतो तर मराठी तर येणारच ना. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जिथे राहतो तिथली मराठी भाषा त्या लोकांना आलीच पाहिजे. तुम्ही बाहेरून येता कमवायला, महाराष्ट्रात मुंबईत येतात, पण जिथं तुम्ही खाता पिता झोपता कामं करता सगळ्या गोष्टी करता आणि तिथली भाषा तुम्हाला येत नाही, हे नवलच आहे ना. कारण की तिथली भाषा आलीच पाहिजे ना. तुम्ही राहता दुसरीकडं ते नंतरची गोष्ट आहे, पण जिथं तुम्ही राहता. खरंच रोहित शर्मा हा खूप महान व्यक्ती आहे. असंच नाही त्याला मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो, कारण तुम्ही बघा ना त्याच्याकडे कितीतरी करोडचा संपत्तीचा मालक येतो, पण त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही आहे. कारण की एखाद्या व्यक्तीने त्याला बोलवलं आहे आणि ते जेवणाच्या ताटावर न उठून तो त्या व्यक्तीला भेटायला गेला. म्हणजे यावरनं विचार करा ना तो किती महान श्रेष्ठ आहे. यावरनंच त्यांची महानता कळून जाते की तो व्यक्ती किती महान आहे म्हणून. खरंच तुम्हाला काय वाटतं रोहित शर्माबद्दल कमेंट करून नक्की सांगा. त्याला शेअर करा जो रोहित शर्माचा कट्टर फॅन आहे त्याला. धन्यवाद.